ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरत थेट जाब विचारला। पटक पटक के मारेंगे हे मराठी माणसाबाबत काही दिवसांपूर्वी विधान केलेलं निशिकांत दुबेंनी आणि यावरनं संसदेत काँग्रेसच्या महिला खासदारांनी त्यांना घेरलं आणि जाब विचारला। यानंतर संसद परिसर जय महाराष्ट्रच्या घोषणांनी दणाणून सोडला गेला। मराठी वाघिणींचं हे रूप बघून मराठी आणि महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंना देखील जय महाराष्ट्राच्या घोषणा त्यांनी देखील दिल्या आणि याचाच एक फोटो देखील समोर आलेला आहे। कोण हा निशिकांत दुबे याच्या शोधात आम्ही होतो आणि अक्षरशः काल लॉबीमध्ये जात असताना आम्हाला रस्त्याला ते क्रॉस झाले आणि सगळे आम्ही महिला खासदार असो किंवा पुरुष पण आमच्या सोबत जवळपास 15 लोक त्या ठिकाणी होते आणि भेटल्यानंतर सुरुवातीला आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य कसे का करू शकता हा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर अक्षरशः त्या आमच्या संसदेच्या लॉबीमधून त्यांनी अक्षरशः पळ काढून ते तिथून निघून गेले। आमच्याकडे पाहिले देखील नाही आणि या सगळ्या महिला खासदार पुरुष खासदार यांच्या तावडीतून कसं सुटता येईल याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला। जर कोणी महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळणार तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही करणार। ज्या तऱ्हेने त्यांची वक्तव्य होती काल आम्ही ज्या वेळा त्यांना शोधत होतो खरं तर आणि ज्यावेळेला आम्ही बीजेपीच्या ह्याच्यातून चाललो होतो आम्ही जय जय महाराष्ट्र गाण्यात आम्ही जवळपास 15 खासदार त्या ठिकाणी चाललो होतो। आम्ही महिला पुढे होतो आणि आम्ही विचारला निशिकांत दुबे कुठे ते हाऊसमध्ये नव्हते। आम्ही बाहेर गेलो होतो ते आम्हाला लॉबीमध्ये भेटले। आम्ही बोलले तुम्ही ज्या तऱ्हेने महाराष्ट्राबद्दल भाषा वापरता अवाच्य बोलता ज्या तऱ्हेने तुम्ही बेताल वक्तव्य करता ह्याचा तुम्हाला खरं तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही कोणाला पटक पटक्के मारणार आहे आम्ही तुमच्या समोर आहोत कोणाबद्दल तुम्ही बोलताय अशी उत्तराची वाक्य आम्ही त्यांना विचारलं तुम्ही महाराष्ट्राबद्दल असं बोलत असताना तुम्ही कधी विचार केला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही महाराष्ट्राबद्दल असं जर काही पुन्हा बोलाल ते खपून गेल्याने जय महाराष्ट्र बोला ते जय महाराष्ट्र बोलले त्यांनी त्या ठिकाणी पाय जो आहे तो काढता घेतला पण मला सांगायला पाहिजे त्या पूर्ण परिसरामध्ये जय महाराष्ट्राचा जो नारा घुमला होता त्याची नोंद जी आहे ते कॅन्टीन पासून ते पूर्ण लॉबीपर्यंत गेली की पळत आले सगळेजण की झालं काय असं। दरम्यान यावर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। मनसे आणि ठाकरे गटानं तर कौतुक केलंय आणि सरकार दुबेंना सवाल करू शकतं का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे। पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला तुम्ही काय केलं अडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची।